विपश्यना करताना अगदी सूक्ष्म लेव्हलला आपल्या शरीरातील सूक्ष्म संवेदनांना न्याहाळायचं असतं. त्यामुळे नुसत्या श्वासाकडे बघत बसण्यापेक्षा श्वास आला की श्वास गेला हे फक्त जाणीव ठेवण्यापेक्षा नाकपुड्यांना काय संवेदना होत आहेत ते बघायचं आहे. नाकाच्या शेंड्याला, नाकाच्या मध्यभागाला, डाव्या भिंतीला, उजव्या भिंतीला, नाकपुडीच्या टोकावर गरम स्पर्श होत आहे की थंड होत आहे याची संवेदना लक्षात आली पाहिजे. ती संवेदना कळेपर्यंत फोकस हवा आहे नाकपुड्यांवर. आतून श्वास बाहेर टाकला जात आहे. तो कुठवर टाकला जात आहे? 1 इंच लांब का 2 इंच लांब का 5 इंच लांब याची पण जाणीव ठेवायची आहे. नाक म्हणजेच पिरॅमिड. या पिरॅमिडमध्ये लक्ष ठेवायचं आहे. आपणही सुदर्शन पिरॅमिडमध्येच बसलेलो आहोत. त्याचे व्हायब्रेशन्स येत आहेत. हे सर्व जाणून घ्यायचं आहे. श्वास कुठवर पोहोचत आहे? छातीपर्यंत की पोटापर्यंत? पोटापर्यंत की पायाच्या तळव्यांपर्यंत? श्वास कुठवर जाणवत आहे? शरीरात कुठवर प्रवास करत आहे? त्या श्वासासोबत आपली जाणीव आपण पोहोचवायची आहे. श्वासासोबत श्वास कुठं शरीरात पोहोचत आहे तिथपर्यंत जाणीव संवेदना आपल्याला झाल्या पाहिजेत. या संवेदना जाणवू लागल्या की चेतना वाढणार आहे. शरीराच्या कणाकणातील संवेदना, सूक्ष्म संवेदना, स्थूल संवेदना जाणून घेता आल्या पाहिजेत. श्वासाला न्याहाळून त्याच्यासोबत जाणीवेचा प्रवास करायचा आहे. श्वास जसा आतमध्ये येत आहे तसं पोटाच्या अस्तराचा वर खालीपणा जाणून घ्यायचा आहे. पोट वर जात आहे की खाली जात आहे.
खाली जात आहे. का वर येत आहे पोट? जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला पोटाचा वर खालीपणा जाणून घेता येईल. ही संवेदना जशी जाणून घेता येत आहे, हालचाल जशी जाणून घेता येत आहे, तसंच आता शरीराच्या प्रत्येक भागावर कोणती संवेदना होत आहे हे जाणून घ्यायचं आहे. डोक्यापासून खाली जायचं आहे. डोक्याच्या केसांना काय संवेदना होत आहे? कपाळाला, डोळ्यांना, कानांना. हळूहळू पुढं सरकायचं आहे. संवेदना जाणवेपर्यंत पुढे जायचं नाहीये. संवेदना जाणवली की पुढे जायचं. 2-3 मिनिटं संवेदना जाणवेपर्यंत थांबायचं आहे. चला कपाळावर बघूयात सगळ्यांनी काय संवेदना होत आहे. कुठं दुखतंय का खुपतंय? कुठं ताण आहे का शांत रिलॅक्स आहेत? त्वचा कोरडी वाटतेय. काय जाणीव होत आहे कपाळावर? स्थूल दुखणे, खुपणे, स्थूल संवेदना. स्थूल संवेदना जाणवली नाही तर सूक्ष्म बघायची आहे. काही कोणाला टोचतंय का? पिण्यासारखं टोचतंय का? मुंगी येतेय का? बधीर झालंय का? गार पडलंय का? गरम झालंय? जोपर्यंत संवेदना कळत नाही कपाळावर, तोपर्यंत डोळ्यांकडे सरकायचं नाहीये. 2-3 मिनिटं तरी वाट बघायची आहे. आणि संवेदना आली की तटस्थतेने बघायचं आहे. दुखत असेल तर वाईट वाटून घ्यायचं नाही. छान गार शीतल वाटत असेल तर सुखावूनही जायचं नाही. तटस्थ, क्षणभंगुर क्षणभंगुर संवेदना येते आणि संवेदना जाते. हे अनुभवून घ्यायचं आहे. दुखलं तरी थोड्या वेळ असतं दुखणं. सुख असलं तरी थोड्या वेळच असतं. क्षणभंगुर जीवनाचे अनुभव क्षणभंगुर. चला डोळे गाल करून घ्या हळूहळू. हळूहळू 2-2, 3-3 मिनिटं द्यायचे आहेत. संवेदना आल्या की निरपेक्षतेने पुढे चालायचं आहे. संवेदना बंद होती कशी ते बनवून. आली काय गेली काय? चला आता मानेकडे बघूयात.
मान अवघडली आहे का? मान दुखत आहे का? जड झाली आहे की हलकी वाटत आहे? तिथे दुःख आहे का? ताणतणाव आहे का? पेशी ताणल्या गेल्या आहेत का? स्नायू दुखत आहेत का? कुठतरी काही टोचतंय का? गुदगुल्या होतायत? स्थूल संवेदना जाणून घ्यायच्या आहेत. पूर्ण मान स्कॅन करायची आहे. जाणीवेनी स्कॅनिंग करायचं आहे. पूर्ण मानेमध्ये जाणीव फिरवायची आहे. कुठल्या कोपऱ्याला काय होतंय? मानेच्या खालच्या भागाला दुखतंय का मध्यभागी दुखतंय? शिर ताणलीये का दुखतीये? का सर्व सुखद आहे? कुठलाही ताणतणाव नाहीये मानेमध्ये? मग सूक्ष्म काही जाणवतंय का मानेमध्ये? लहरी, स्पंदन, किंचित व्हायब्रेशन्स. 2-3 मिनिटं वाट बघायची आहे. संवेदना जाणवली तर खांद्यांकडे सरकायचं आहे. संवेदना नाही जाणवली तर सूक्ष्म संवेदना जाणून घेता आल्या पाहिजेत. क्षणाक्षणाला शरीरातल्या पेशींमध्ये, कणाकणांमध्ये काही घडत आहे. रक्तवाहिन्यातून रक्त सळसळत आहे. अंतर्गत क्रियांना जाणून घ्यायचं आहे. आपला अवेअरनेस वाढवायचा आहे. चेतना वाढवायची आहे. मानेचं दुखणं जाणवत असेल तर तटस्थतेने बघायचं आहे. अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही मानेच्या दुखण्याबद्दल. तटस्थता. दुखणं आलं काय गेलं काय? मान अजिबात हलवायची नाहीये कितीही ताणतणाव आला तरी. तणाव येतो काय जातो काय? मुंगी चावत आहे मानेला, चावून द्यायची आहे. अजिबात हालचाल करायची नाहीये. वाईट वाटून घ्यायचं नाहीये दुखण्या खुपण्याबद्दल. तटस्थता. आपली मान नाहीच आहे ती. फक्त निरीक्षण करायचं आहे. ऑब्झर्वर बनून. मान तर ती त्या शरीराची आहे, माझी नाहीच. मग दुःख कसले आणि आनंद कसला? मानेला सुखावह वाटत आहे. गार वारा मनेवर येत आहे. काहीही आनंद वाटून घ्यायचा नाहीये की दुःख वाटून घ्यायचं नाहीये. तटस्थतेने निरीक्षण करून पुढे चालायचं आहे. डावा खांदा, उजवा खांदा. गळ्याला काही संवेदना जाणवली का? खांद्यांना काही जाणवत आहे का? हळूहळू खाली खाली सरकायचं आहे. पोट आणि कंबर मध्ये काही जाणवत आहे का? श्वासोच्छ्वास खालपर्यंत पोचलेला जाणवत आहे का? कुठे कळ लागलीये का कमरेला? जडपणा वाटत आहे का बधीरपणा वाटत आहे? का कमरेचे स्नायू रिलॅक्स वाटत आहेत?
जे काही असेल ते तटस्थतेने बघायचं आहे. अजिबात कमरेला हलवायचं नाही. कुठल्याही शरीराच्या भागाला हलवायचं नाहीये. विपश्यना करताना हेच शिकायचं आहे. तटस्थता आणि जाणीवेच्या संवेदना. स्थूल संवेदना जशा जाणवतात तशा सूक्ष्म जाणवतात का? तरंग जाणवतात का? श्वासोच्छ्वासाबरोबरच्या हालचाली त्या अवयवात जाणवतात का? सूक्ष्म स्तरावर आतमध्ये काय घडत आहे? पृष्ठभागावर काय घडत आहे? हे जाणीव करून घ्यायची आहे. विपश्यनेने चेतना वाढवायची आहे. तशीच तटस्थता वाढवायची आहे. एक ऑब्झर्वर बनायला शिकायचं आहे. प्रतिसाद न देता कुठल्याही दुःखाला सुखाला प्रतिसाद न देता ऑब्झर्वर बनून राहायचं आहे. हे विपश्यनेतून शिकायला मिळतं. आणि जे काही दुःख साठवले अवयवांमध्ये ते दुःख रिलीज होत जातं. दुःखांच्या पुड्या उलगडू लागतात. या पुड्या सोडायच्या आहेत. आयुष्यभर काय काय बांधून ठेवले आहे. खांद्यांमध्ये काय बांधलंय, हृदयात काय बांधलंय, गुडघ्यात काय बांधलंय. जिथे जिथे स्थूल संवेदना जाणवत आहेत, जिथे जिथे स्थूल संवेदना जाणवल्या त्याचं उत्तर आज ग्रुपवर लिहायचं आहे. आणि मग कन्क्लुजन काढायचं आहे की मी काय साठवले आयुष्यात तिथे. कुठल्या इमोशन्स, कुठल्या भावनांचं गाठोडं बनलं आहे. समजा खांद्यात स्थूल संवेदना जाणवल्या, दुखणं, खुपणं, जडपणा, तर नक्कीच तुम्ही भार घेतला आहे भावनांचा. माझ्या आयुष्यात मी सगळं करते. माझ्यावर जबाबदारी आहे. मला कोणाची साथ नाही. सगळ्या घरातल्या गोष्टी मला कराव्या लागतात. मी आहे म्हणून सगळं होतं. मी नसते तर कोणीही सहन केलं नसतं. या सगळ्या भावना, इमोशन्स खांद्यात अडकवले आहेत. म्हणून त्या खांद्यात गाठोडं आहे. जे दुःख आज येतंय, जे साठवलंय त्याचं दुःख घेऊन आपण वावरत आहोत. हे कन्क्लुजन आज काढायचं आहे. आयुष्य बदलाच्या शास्त्रामध्ये हे सगळे डिटेल्स दिले आहेत. कुठल्या शरीरातल्या स्थळावर काय बांधलं, कुठल्या भावना बांधल्या की दुखतं, त्रास देतं. मांड्यांचं बघून घ्या, गुडघ्यांचं बघून घ्या, कमरेचं बघून घ्या. शक्यतो मांड्या, गुडघ्यांचा भार म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते करायला न मिळणं. खूप काही करण्याची इच्छा असणे आणि करायला न मिळणे म्हणजे इथली गाठोडी. मांड्या, गुडघे. सर्वांनी हे सगळं स्कॅनिंग करून ग्रुपवर उत्तर द्यायचं आहे. कुठल्या भागात स्थूल संवेदना जाणवल्या आणि जसं जसं या संवेदनांना आपण तटस्थपणे बघतो तस तशा पुढे सुटू लागतात. आयुष्यभर गाठोडे बांधल्याच्या. म्हणून विपश्यना केलीच पाहिजे. एकदा तरी अनुभवलीच पाहिजे. खालपर्यंत जायचे पायाच्या तळव्यांपर्यंत. एकदा पुढचा भाग घ्यायचा, एकदा मागचा भाग घ्यायचा.
दोन्ही भागानी झाल्या हळू 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 करून की मग फास्ट स्कॅनिंग करायचं आहे. मग डोकं एकदम, पूर्ण हात एकदम, पूर्ण गळ्यापासून नाभीपर्यंत एकदम. आधी पहिला राऊंड सगळा हळूहळू, दुसरा अवयव बरोबर बरोबर, आणि तिसरा स्कॅनिंग झपाट्याने 2-3 मिनिटात पूर्ण शरीर. असे 3 आवर्तन करायची आहेत. ऑब्झर्वर बनून कुठल्या कुठल्या संवेदना गायब झाल्या, कुठल्या कुठल्या अजून आहेत, तिथली गाठोडी मोठी बनलेली आहेत. कित्येक दिवस विपश्यना केल्यानंतर ही गाठोडी सुटणार आहेत. आपण जे क्लिन्झिंग करतो तसंच क्लिन्झिंग विपश्यना करत असते. सगळं आयुष्यभर जी दुःख आपण शरीरात बांधून ठेवलीत, सर्व आयुष्यभर जी दुःख आपण बांधून ठेवली, ते सर्व विपश्यना हळूहळू बाहेर काढते. एखाद्या अवयवाच्या स्थूल संवेदना म्हणजे आपण दुःख भरून बांधलेली गाठोडी. सूक्ष्म संवेदना म्हणजे तेथील जाणीव चांगली आहे, चेतना सुदृढ आहे. त्यामुळे सूक्ष्म संवेदना हळू हळू वाढवता आल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत, जाणीवेच्या कक्षा उंचावल्या पाहिजेत. तर ध्यान घटत आहे, तर आपण ध्यानी आहोत. सूक्ष्म संवेदनांना जाणता आलं तर. हळूहळू पायाच्या तळव्यांपर्यंत पोचायचं आहे, बोटांपर्यंत, बोटांच्या नखांपर्यंत, पायाच्या बोटाच्या नखापर्यंत पोचायचं आहे. तटस्थता वाढवत न्यायची आहे. विपश्यना ध्यान करताना अजिबात कुठलीही हालचाल करायची नाही. तटस्थतेला साकारायचं आहे. पूर्ण ध्यान होईपर्यंत जाणीवेला वाढवायचं आहे. आपण विपश्यना ध्यान एकदा दोनदा केलेलं आहे. त्याचे व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर आहेत. ज्यांनी केलेलं नव्हतं त्यांना आज अनुभवत आलं. बघा, सुदर्शन पिरॅमिडला पुढचं तरी वर्कशॉप शिबिर आपण विपश्यना करू शकू. हे विपश्यना घेणारे सर जवळच राहत आहेत. परवाच ते विपश्यना 10 दिवसाचा कार्यक्रम घेऊन आलेत आणि आपल्यासाठी सुद्धा हो म्हणालेले आहेत. 8 दिवसाचं, 5 दिवसाचं असं आपण करू शकतो विपश्यना शिबिर आपल्या सुदर्शन पिरॅमिडमध्ये. त्यांना विचारून मी नक्कीच प्लॅन करेल. तुम्ही पण संकल्प सोडा पुढच्या शिबिराला येण्याचा. फेब्रुवारीपर्यंत अजून एक तरी शिबिर आपल्याला घ्यायचं आहे.
कारण फेब्रुवारी झाला की परत उन्हाळा, पावसाळा शक्य होणार नाही. चला आता आपल्याला प्रेम प्रकाश द्यायचा आहे. सगळ्यांनी जाणीवेत यायचं आहे. जाणीवेत या. आपल्याला प्रेम प्रकाश सगळ्यांना पाठवायचा आहे. काल शैलजा मॅडमच्या लग्नाचा वाढदिवस झालाय. प्रथम शैलजा मॅडम, डॉक्टर ठोके यांना प्रेम प्रकाश पाठवूयात. काल मी गडबडीत होते इथे पिरामिडला येण्याच्या शिबिराच्या सर्व तयारीमध्ये. चला शैलजा मॅडम, डॉक्टर जयवंत ठोके, पूर्ण प्रेमाची स्पंदनं पाठवूयात साताऱ्याकडे. पूर्ण प्रकाश त्यांच्या घरातून फिरत आहे. प्रेमाची स्पंदनं फिरत आहेत. पिरॅमिड मधली सगळी व्हायब्रेशन आपण त्यांना पाठवत आहोत. प्रेम आणि प्रकाश. त्यानंतर शारदा मॅडमची अॅनिव्हर्सरी झाली. काल मला त्या सांगत होत्या मला देणगी द्यायची आहे. तू चॅटबॉक्स मध्ये बघितलं नाही. म्हटलं सॉरी. शारदा कुंभार आणि प्रकाश कुंभार, प्रकाशच आहेत ते. या दोघांना आपण प्रेमाची स्पंदनं पाठवूयात. शारदा मॅडम शिबिरात आहेत. पिरॅमिडच्या परिसरात आहेत. तिथे वायफाय नसावं त्यांच्याकडे. पूर्ण प्रेमाची स्पंदनं शारदा मॅडम, प्रकाश कुंभार सर. जे जे पिरॅमिडला शिबिराला आलेत त्यांच्याबद्दल सगळ्यांचं व्हिज्युअलायझेशन मी काल गाडीत बसून पिरॅमिडला पोहोचेपर्यंत केलं आहे. कोणाचा काय प्रॉब्लेम सुटला आहे मी व्हिज्युअलाइज केलं आहे. आणि काल पिरॅमिडमध्ये आल्या आल्या 3:30 पासून रिझल्ट यायला लागलेत. दोघींच्या बँकेत पैसे जमा झालेत. आता तुम्ही बघा पिरॅमिड काय प्रसाद देणार आहे प्रत्येकाला. पिरॅमिड म्हणजे उच्च ऊर्जा स्थान. उच्च ऊर्जा म्हणजे चांगल्या घटना आयुष्यात. ध्यान म्हणजे ऊर्जा उंचावणे. पूर्ण प्रेम प्रकाश, प्रकाश कुंभार सर, शारदा कुंभार मॅडम, पूर्ण त्यांच्या घरामधून फिरवायचं आहे. लवकरच गुड न्यूज येणार आहे शारदा मॅडम कडनं. आता पिरॅमिड मध्ये जे जे शिबिराला आले आहेत त्या सर्वांना प्रेम आणि प्रकाश. तुम्ही सर्व पिरॅमिड मध्ये बसलेला आहात. पूर्ण प्रेम आणि प्रकाश रूम मध्ये फिरवायचं आहे. डॉक्टर अमृता मॅडम आहेत. त्यांचे मिस्टर येऊन गेले. श्रद्धा कदम मॅडम आहेत. त्यांचे मिस्टर येऊन गेले. येत नव्हते. आल्यावर जावंसं वाटना. केवढा सुंदर परिसर आहे म्हणाले. आणि विशेष म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे त्यांना. अमृता मॅडमच्या मिस्टरांनाही आवडला आहे. पिरॅमिड जवळच प्लॉट घ्यायची इच्छा आहे दोघांची. मी म्हटलं घ्या, ट्रेनिंग पण घ्या, ध्यानही घ्या, फार्म हाऊसही बांधा इथे, पिरॅमिडचा उपयोग करा. पिरॅमिड करून घेणार आहे. ज्याला पिरॅमिडला जे जे हवे ते इथे घेणार आहेत. मला काल अमृता मॅडम म्हणत होत्या बऱ्याच साधकांसाठी तुम्ही हे बघा की साधक इथे येऊन छोटस टुमदार फार्म हाऊस बांधलंय. अविनाश म्हणायला लागलाय थोडेसे का होईना मला इथे जागा घ्यायची आहे पिरॅमिड जवळ, इथेच येतो राहिला. पिरॅमिड अट्रॅक्ट करत आहे सगळ्यांना. बघा तुमचे काही संकल्प असतील तर. सगळ्या शिबिरार्थींना प्रेम प्रकाश. सुलक्षणा मॅडम उतरले आहेत नागपूरवरून धाव घेत. बघा शनिवारावर उतरणार आहेत आता त्या 5:30 पर्यंत.
अशी धाव, इतकं पिरॅमिडबद्दल प्रेम आहे त्यांना. कुठूनही धावून येतात. नागपूरवरून कशाही येतात. विचारही करत नाहीत. उद्या अमृता नायर मॅडमनी पण धाव अशीच घेतलीये. कालपासून त्यांनी आपला कैलास मानस सरोवर प्रोग्राम सुरू केला. सहज फोन केला. मी म्हटलं शिबिर आहे. लगेच यायला तयार झाल्या. लगेच धाव घेतली. उद्या त्याही पोचत आहेत. ऑन द स्पॉट. तुमच्या सगळ्यांना प्रेम प्रकाश. आपल्या सगळ्या एकमेकांना 32 जण आपण आहोत. 32 जणांना प्रेम आणि प्रकाश. काल धनश्री मॅडमनी सुद्धा फोन केला होता. छान छान गुड न्यूज दिल्यात. पुढच्या वेळेला सगळ्यांनी यायचं आहे शिबिराला. सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. कोमल मॅडम उद्या येत आहेत. कालच येणार होत्या. सर्वांना प्रेम आणि प्रकाश. रुपाली मॅडम जॉईन आहेत. कदाचित त्यांच्या रूम मध्ये वायफाय पोहोचले असेल किंवा त्या पिरॅमिड मध्ये असतील. वायफाय आपण पिरॅमिड मध्ये घेतलंय वरच्या भागात. सुजाता कदम मॅडम आहेत. बहुतेक दोघे उठून पिरॅमिड मध्ये बसलेले आहेत. आज आम्ही नक्षत्र झाडांना प्रेम प्रकाश सेवा करणार आहोत. रुपाली मॅडमनी 2-3 झाडं आणलेली आहेत. बाकीच्यांची नक्षत्र झाडं आहेतच इथे लावलेली. नक्षत्र झाडांची सेवा. नक्षत्र झाडांना प्रेम प्रकाश. आजचा बेत आहे संध्याकाळचा. आपण कुठल्या नक्षत्रावरून आलेलो आहोत हे आपल्या आयुष्यात जास्त सगळं ठरवतं. त्यामुळं आपल्याला नक्षत्रांना जाणून घ्यायचं आहे. आपल्या नक्षत्रांना, कुठल्या नक्षत्रावरून आपण आलोय आणि कुठल्या नक्षत्रावर आपण जाणार आहोत हे सुद्धा ठरलेलं आहे. त्यामुळं हा प्रवासाला जाणून घ्यायचंय. आपलं ओरिजिन कुठलं आहे आणि आपण कुठल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत या जन्मानंतर हे जाणून घेऊन ते सगळं बघायचं आहे. म्हणजे आपला प्रवास आपल्याला समजला तर जास्त आपला असेन्शन आपल्याला लवकर साधता येणार आहे. सुलक्षणा मॅडम घेणार आहेत थोडंफार. त्याच कार्यक्रमात मी सुद्धा हे सगळं सांगणार आहे. तोवर तुमचे नक्षत्र काढून ठेवा. चंद्र राशीचं नक्षत्र, सूर्य राशीचं नक्षत्र, लग्न राशीचं नक्षत्र, एवढी 3 तरी नक्षत्र काढून ठेवायची आहेत प्रत्येकाने. नक्षत्र आपल्याला जास्त माहिती पोहोचवतं आपल्या राशींपेक्षा. नक्षत्र जास्त सगळं आपल्याला आपलीच सगळी माहिती आपल्याला सांगतं. सर्वांना प्रेम आणि प्रकाश. सविता धर्माधिकारी मॅडमना प्रेम आणि प्रकाश. आजारी आहेत, लवकर रिकव्हर झाल्यात. जे आजारी आहेत, ज्यांचं दुखतंय, खुपतंय, सलतंय, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, त्या सर्वांना प्रेम आणि प्रकाश. पूर्ण घरभर पांढरा प्रकाश फिरवायचा आहे. आपल्या घरातील प्रत्येकाला द्यायचा आहे पांढरा प्रकाश, प्रेमाची स्पंदनं. घरात फिरवायचा आहे. पूर्ण काना कोपऱ्यात पिरॅमिड मधून आपण हा सगळा खेचून घेत आहोत. ब्रह्मांडातून येत आहे, खेचून घेतला जात आहे. पूर्ण आपल्या आजूबाजूला, शहराला, आपल्या राज्याला,
आपल्या भूमातेला, आपल्या पूर्ण प्लॅनेटला पूर्ण सामूहिक चेतना आपण पेरत आहोत. काश्मीरला प्रेम प्रकाश पोचवायचा आहे. मनाली, काश्मीर, हिमाचल प्रदेश पूर्ण बर्फ पडत आहे. तिथे निगेटिव्ह मध्ये गेले टेम्परेचर. आपल्याकडे सुद्धा हिमवर्षा वर्तवला आहे. आपल्याकडे सुद्धा सडन टेम्परेचर निगेटिव्ह होऊ शकणार आहे. प्रेम प्रकाश पूर्ण आपण कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्या प्रदेशाला. पूर्ण वातावरण छान राहणार आहे. सुखकर राहणार आहे. पिकांचं संरक्षण करायचं आहे. आपल्या परिसरातील पूर्ण शेतीमध्ये लावलेल्या झाडांचं प्रेम आणि प्रकाशाचं आच्छादन द्यायचं आहे शेतीला. सर्व काही सक्षम आहेत. जिथे जिथे आपण बातम्या ऐकतो, पाहतो, तिथे तिथे प्रेम प्रकाश पाठवायची सवय ठेवायची आहे. हिलिंग द्यायचं आहे त्या लोकांना, झाडांना, पक्ष्यांना, प्राण्यांना, परिसराला, नेचरला पटकन प्रेम आणि प्रकाश तिथल्या भागात बातम्या बघत बघत पोचवायचं आहे. त्याचे सर्व चांगली स्पंदनं आपल्याला पूर्णपणे रिटर्न येणार आहेत. जे आपण पेरतो तेच आपल्या आयुष्यात उगवणार आहे. फक्त हा नियम आता पृथ्वीवर चालणार आहे. जो दुसऱ्यांसाठी जास्त करतो त्यालाच जास्त प्राप्त होणार आहे. या ऊर्जेचा नियम सुरू झाला. जास्त प्रकर्षाने सुरू झाला आहे. म्हणून दुसऱ्यांसाठी वेळ काढायचा आहे. दुसऱ्यांसाठी जे काही करायचं आहे दुसऱ्यांसाठी करायचं आहे. सर्व्हिस टू अदर्स. जे जे शक्य आहे ते ते करत राहायचं आहे. चला सर्वांना धन्यवाद. सर्वांना धन्यवाद.